गाईज एक इश्यू झालेला आहे. आमच्या बॅटरीच्या सप्लायची वायरच जळली आहे. काय गेलं 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 काय पाव फक्त मला वर चिटवाले 10 रुपयाच्या माने. एवढा मोठा पाव बुरुंडचा लहान पाव म्हणजे हो पाव. हा पाव मी पहिल्यांदा. हॅलो गाईज, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला. हा आहे पृथ्वीराज आणि हा आहे दीपक. त्र्यंबकेश्वरला जायला आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि आम्ही उदय आणि रोशनची वाट पाहत होतो. हा आहे आमच्या ट्रिपचा चौथा मेंबर उदय. रोशनला पिक केल्यानंतर आमच्या ट्रिपची सुरुवात झाली आणि आम्ही थेट गेलो पेट्रोल पंपावरती. यांना सांगा 250 का 2,500 सगळं वाटाळा होईल. 250 टाकणार काय ही काय येतं एकदा 2,500 सगळं 2,500 पेट्रोल का डिझेल 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 थोडं पेट्रोल तावड्या उघड ना तावड्या खोल ना इथं लिहिलेलं नाही हो. इथे लिहिलं आहे का डिझेल ओनली. हा इथे लिहिलं. थोडं पेट्रोल. गाडीची टाकी फुल करून आम्ही निघालो. तेवढ्यात कळलं की आम्हाला गाडीत काहीतरी इश्यू झालेला आहे. गाईज एक इश्यू झालेला आहे. आमच्या बॅटरीच्या सप्लायची वायरच जळली आहे. फुटल्यासारखं गाडीच्या मुळगात पण बाहेर आले. पक्कड आणि चिकट्टे बांधलेला आहे आम्ही आता या बुर्जीवाल्या गाडीकडून. होता मेकॅनिक काय काय म्हणलं रोशन मेकॅनिक वायर जोडत आहे. जुळते का तिकीट पट्टी देऊ का. गाडी चालू जाते. काय गेलं 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 काय काय थांबायला देऊन टाकत. रोशनने वायर जोडल्यानंतर आमचा प्रवास पुन्हा चालू झाला. सुरुवातीला गाडी बंद पडल्यावरती आम्ही थोडंसं घाबरलो होतो, पण महादेवाला भेटायची इच्छा आमच्या मनात होती. त्यामुळे आमची भीती पळून गेली आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. जर तुम्ही अशा एकांत रोडवरती तुमची गाडी बंद पडली आणि तुम्ही जर फॅमिलीसोबत असता तर तुम्ही जरूर पॅनिक झाला असता. पण आम्ही पोरं असल्यामुळे ती सिच्युएशन आम्ही बरोबर हँडल केली आणि आम्ही प्रवास पुन्हा चालू केला. पहिला ब्रेक घेतलेला आहे आम्ही चहासाठी. चहा ब्रेकनंतर आमचा प्रवास पुन्हा चालू झाला, पण चहा पिऊनसुद्धा आमच्या पोरांची झोप काही गेलेली नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते आणि ड्रायव्हरला सुद्धा झोप यायला लागली होती. त्यामुळे आम्ही दुसरा ब्रेक घ्यायचं ठरवलं. सेकंड चाय ब्रेकसाठी थांबलेलो आहे आम्ही हिवारेगाव टोल नाका. मिस्टर MBA वडेवाले आणि सई अमृततुल्यजवळ. नाशिक फक्त 40 किलोमीटर राहिले होतं आणि आमची एक्साइटमेंट अजून वाढली होती. पहाटेचे 5:30 वाजले होते आणि आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो होतो. In 500 meters, turn left towards Srimant Pashwe path. कार पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो आहोत. हे बघू शकता तुम्ही गाड्यांची गर्दी. पंचवीस आणि 26 जानेवारीच्या लॉंग विकेंडमुळे खूप गर्दी होती. 2 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला लाईनीचा शेवट भेटला आणि आम्ही लाईनीमध्ये लागलो. लाईन खूप हळूहळू पुढे सरकत होती आणि काही लोक मध्ये सुद्धा घुसत होते. फायनली 2 तासात रांगेत थांबल्यानंतर आम्हाला मंदिराचे दर्शन झाले. गाईज आमचा पोपट झालेला आहे आणि आतमध्ये तर अजून मोठी रांग लागलेली आहे. लाइव दर्शन कर लिया है और यहाँ से ही हम जा रहे हैं अभी घर. हमारा नंबर तो कुछ आ नहीं रहा, तो यहाँ से ही लाइव दर्शन करके हम अभी जा रहे हैं घर. फायनली 5 तास रांगेत थांबून शेवटी आम्हाला महादेवाचे दर्शन झाले आणि आम्ही खूप प्रसन्न झालो होतो. मंदिराच्या गाभाऱ्यात खूप प्रसन्न वाटत होतं. थोडा वेळ थांबून आम्ही तिथून निघालो. ही दर्शनानंतरची हालत आहे. 6 तास लाईनीत थांबल्यानंतर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मिसळची फेमस नाही, नाशिकची फेमस मिसळ खायला. साधना मिसळ. आम्ही आलेलो आता नाशिकमधली सगळ्यात फेमस मिसळ खायला, साधना मिसळ. मिसळ बघू शकता तुम्ही, गर्दी लाईन लागलेली आहे.
मिसळ खायला वेटिंग असल्यामुळे आम्ही सेल्फ सर्व्हिसचा ऑप्शन सिलेक्ट केला आणि सेल्फ सर्व्हिसच्या हॉटेलमध्ये जाऊन बसतो. या प्रकारे आम्ही आलेला साधना मिसळ. टेस्ट करून सांग रे कशी आहे. एक नंबर टेस्ट तर कर. बोल. जगताप काय सांगशील साधना मिसळबद्दल? पहिल्यांदाच इथं आला होता. साधारण मिसळबद्दल खूप ऐकून होतो, जास्त करून गुगलवर, त्याच्यामुळे मी आलो. मला साधना मिसळ होतं मिसळ आवडली. बाकी नाही, बाकी काही एवढं घेण्यासारखं नाही. आणि हे पण लस्सी म्हणजे मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे. एवढी महागाची लस्सी माझ्या आयुष्यात नाही पिलं, मी पहिल्यांदा पिलं. एन बेचं ओपनलं हे. बाकी भाकरी चांगली. रोशन काय सांगशील रिव्ह्यू? मिसळ कशी वाटली? मिसळ ठीक होती, पण फरसाण थोडं कच्चं वाटलं मला. भाजी थोडी तिखट होती, बाकी ओके. पावाची साईज जरा मोठी आहे, पण खाऊ शकतो असं काही. उदय चांगली होती मिसळ. मिसळ चांगली होती, बाकी कॉस्टली होती थोडीशी. मिसळ ठीक आहे, आपल्या बरं आहे 90 रुपयाला. 130 पाव फक्त मला वरती वाले 10 रुपयाच्या माने. एवढा मोठा पाव, बुरुणचा लहान पाव म्हणजे हो पाव. हा पाव मी पहिल्यांदा खाल्ला मिसळ बरोबर. मला एक गोष्ट मिसळ वरती काढली पाव. बुरुण सॉरी, छोटा बुरुण. जिलेबी पण काय चव नाही. दिले पैसे का? तर तुम्ही पण एक सेकंड थॉट घ्या इथे येण्याआधी. ॲम्बियन्स चांगलं आहे. ॲम्बियन्स मात्र तुम्ही बघू शकता. ॲम्बियन्सचे 10 आउट ऑफ 10. ऑर्डरला वेळ लागतो. आम्ही आलतो तेव्हा वेटिंगला, त्यामुळे आम्ही सेल्फ सर्व्हिस घेतली होती. इथे तुम्ही सेल्फ सर्व्हिस बघू शकता. साधना मिसळ खाऊन आम्ही आता निघालेलो आहे. आता आम्ही च्या मार्गाला लागलेलो आहे. मयूर शेट गाडी चालवत आहेत. आणि गाडी आता मला जरा धोक्याची घंटा, म्हणजे मयूर शेटला गाडी येते, पण मला कॉन्फिडन्स कमी आहे त्यांच्यावर. त्याच्यामुळं आता चाललेलं आहे. साधना मिसळबद्दल काय सांगतात? ही साधना करूनच तयार केलेली आहे. अशी साधना तावरींनी पण करावी आणि तावरी मिसळ सुरू करावी, ही आमची ईश्वरचरी प्रार्थना आहे. किंवा काय का नाही, तावरींनी एक उभरतं नेतृत्व पुढच्या आयुष्यात तयार व्हावं आणि एक चांगल्या पद्धतीने मिसळ, चिवडा, लाडू, करंजी आणि बिर्याणी सुद्धा चालेल. चिकन बिर्याणी, त्याच्यामध्ये शामरुखची बिर्याणी पण तावरे करू शकतो. रात्रीचे 9 आता वाजले आहेत आणि आम्ही बसने आता घरी जात आहोत. आमची नाशिकची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.